कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण शाळा बंद आहेत। तेव्हा शाळा बंद जरी असली तरी शिक्षण मात्र सुरू आहे। त्यासाठी विविध प्रकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र सुरू ठेवण्याचा प्रयत्न शिक्षक करीत आहेत। जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मंगरुळच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा ऑनलाईन शिक्षण सुरू आहे। ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे अशा विद्यार्थ्यांचे झूम ॲपद्वारे, व्हॉट्सअपद्वारे व ज्यांच्याकडे साधा मोबाईल आहे अशा विद्यार्थ्यांचे साधा टेक्स्ट मेसेज व फोन कॉलद्वारे अभ्यास सुरू आहे। शाळेतील उपक्रम व तंत्रस्नेही शिक्षक अंकुश गावंडे हे दररोज वर्ग दुसरीच्या विद्यार्थ्यांना झूम ॲपद्वारे ऑनलाईन अभ्यास घेत असतात। दिनांक 8 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला। विद्यार्थ्यांच्या झूम मीटिंग मध्ये थेट रोमानिया या देशातील शिक्षिका कोरिना सुजदिया यांना झूम ॲपवर आमंत्रित केले। त्यांनी रोमानिया देश, शहरे, तेथील शाळा, विद्यार्थी व इतर मनोरंजक गोष्टी सर्व विद्यार्थ्यांना पीपीटीद्वारे दाखविल्या व शिक्षक विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला। या ऑनलाईन कॉन्फरन्सला शाळेतील मुख्याध्यापक विंचुरकर, बावनकुळे, बागडे, कोरडे तसेच नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी कल्पना ठाकरे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण खांडेकर, केंद्र प्रमुख विलास राठोड हे सुद्धा झूम ॲपद्वारे जॉईन झाले व कोरिना सुजदियाशी तेथील सद्यस्थितीमध्ये शैक्षणिक कार्य व कोविड विषयी चर्चा केली। जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मंगरुळच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा विदेशातील मॅडमला आपण बनविलेली कागदाची विविध साहित्य दाखवली व ॲक्टिव्हिटी सुद्धा करून दाखविली। विद्यार्थ्यांना कोविड-19च्या काळात शाळेत नाही तर बाहेर सुद्धा कुठे जाता येत नाही, अशातच या उपक्रमामुळे विदेशात जाऊन येण्याचा अनुभव मिळाला। अंकुश गावंडे यांनी यापूर्वी सुद्धा व्हिएतनाम व विविध देशातील शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।